उमेदवारी अर्ज भरल्यानंतर युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सिन्नर प्रचार दौरा केला। नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीतर्फे शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्यापूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या निवासस्थानी आपल्या मातोश्री व तसेच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले। त्याबरोबरच सुवासिनींनी गोडसे यांचे औक्षण देखील अशा प्रकारे जोरदार सुरुवात करत बीडी भालेकर मैदानापासून सुरुवात केलेल्या रॅलीमध्ये अग्रभागी महायुतीचा रथ सजवण्यात आला होता। शहरातील प्रमुख ठिकाणी ही रॅली काढण्यात आली। अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली समाप्त झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत आदींच्या उपस्थितीत हेमंत गोडसे यांनी आपला अर्ज दाखल त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारासाठी चांगलंच कंबर कसलं। सिन्नर तालुक्यात गोडसे यांनी आपला प्रचार दौरा वळवला। सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात आशीर्वाद घेऊन गोडसे यांनी प्रचारास सुरुवात केली। 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपला सन्मान देखील आपल्या भारताचा वाढलेला आहे। त्याचबरोबर आपल्या देशाच्या सुरक्षेबाबत आपण सर्वांनी बघितलं तर ज्यावेळेस आपल्या देशावरती हल्ला झाला तर त्यावेळेस आपले जवळजवळ 40 जवान शहीद झाले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या मोदी सरकारने 400 अतिरेकी ठार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून आपल्या संपूर्ण भारतीयांची एक मानसिकता या ठिकाणी झालेली की आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेणारं नेतृत्व आणि या देशाला सुरक्षित ठेवण्याचं नेतृत्व हे एकमेव पंतप्रधान मोदी करू शकतात। आपण देखील 5 वर्षामध्ये या नाशिक लोकसभेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जे काही लोकप्रतिनिधी या नात्यानं जी काही अपेक्षा जनतेची असतील त्यामध्ये प्रामुख्यानं आपला संपर्क असेल, उपलब्धता असेल। मला असं वाटतं की आपण सतत उपलब्ध राहिलो, सतत संपर्कामध्ये राहिलो। मग अशी सांगितलं की आपण कुठलं गाव छोटं आहे की मोठं हे न पाहता जो आपल्याकडे आला त्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आपल्या गावाला देखील 10 लाख रुपयाचं सभामंडप त्या ठिकाणी देण्यात आला। त्याचबरोबर सिन्नर तालुक्यात गोडसे यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून आलं। या गावाला जोडणारे सगळे रस्ते आताच काही दिवसांपूर्वी त्यांनी सगळे नारळ वगैरे फोडले आणि गावाचा आता एकही प्रमुख रस्ता आता शिल्लक राहिलेला नाही। मळ्यामळ्याचे रस्ते राहिले असते त्याची मागणी नंतर होईल, भाग वेगळा आहे। परंतु लोकप्रतिनिधी हे गावाकडे लक्ष ठेवतात, गावच्या लोकांच्या मागणीकडे लक्ष ठेवतात। केवळ लक्ष ठेवतात एवढंच नाही तर त्या मागण्या पूर्ण करतात। याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो बांधवांनो, मतदान करताना माणूस सगळ्यात सहज आणि सोपा आपल्याला कसा उपलब्ध राहील अशा माणसाच्या पाठीशी आपण राहावं असं माझं प्रामाणिक मत आहे। राजाभाऊ वाजे असतील, हेमंत गोडसे असतील, हे दोन्ही माणसं म्हणजे रात्री बेरात्री 11, 12, 1 वाजता कधी यांना फोन करा, फोनवर याच्याशी कधी कोणती मागणी करा, यांना हाताशी धरून आपलं स्वतःचं काम ओळखून घ्या। अशा पद्धतीची हे साधी माणसं आहेत आणि मग याच्याकडे यायला जायला, याच्याशी बोलायला, याच्याकडे मागणी मांडायला आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु राहत नाही, आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुठे राहत नाही, याच्याकडे जायला आपण घाबरत नाही आणि मग ही माणसं आपल्याला आपलीशी वाटतात। उमेदवार माननीय हेमंतप्पा गोडसे, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार माननीय राजाभाऊ वाजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित आपल्या गावातील सर्व मतदार बंधूंनी बघितले। आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि आरपा युतीचे उमेदवार या हेमंत आप्पाच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हटलं
तर सांगितलं तितकं कमीच आहे. कारण की हा सर्वसामान्य माणसांना भेटणारा खासदार, हा सर्वसामान्यांची कामं करणारा खासदार, हा काय कुणा मध्यस्था किंवा त्रयस्थामार्फत यांची भेट घालून देणारा हा खासदार नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सर्वांची जर आपल्याला विकासाभिमुख कामं करायची असतील आणि आपल्याला जर वारंवार खासदाराची जर भेट घ्यायची असेल तर आपल्याला आप्पांशिवाय पर्याय नाही. समोर येतील किती सांगतील, पैशावाले येतील पैशावाले जातील, परंतु सर्वसामान्य माणूस खासदार आपल्याला या ठिकाणी ठेवायचा असेल तर आपल्याला हेमंत आप्पाशिवाय पर्याय नाही. आणि गोरगरीब तळमळीच्या जनतेचं काम करणारा असा हा खासदार साहेब आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना यांचीच नियुक्ती या ठिकाणी आपण करणार आहे. आणि येत्या 29 तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या गावाच्या वतीनं सर्वच्या सर्व उमेदवार मतदारांनी आपल्या गोडसे साहेबांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. प्रत्यक्ष गाठीभेटी घेत व तसेच नागरिकांशी चर्चा करत गोडसे यांनी आपला प्रचार दौरा केला. या प्रचार दौऱ्यात युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारण या 5 वर्षांमध्ये जे काही राष्ट्रहिताचे धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले त्यासाठी येत्या 5 वर्षामध्ये मोठी निश्चित होणार आहे. त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर आपल्या देशामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मोदी सरकारने बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन केलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक लाभार्थी असेल भरती असेल या दृष्टीने भ्रष्टाचाराला आळा बसण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. अनेक योजना असतील, उज्ज्वला योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, बेटी बचाव बेटी पढाओ योजना असेल, अशा अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं देखील त्या ठिकाणी काम झालेलं आहे. आपल्या देशाचा सन्मानशील वातावरणाचं काम मोदी सरकारच्या काळामध्ये झालेलं असून तो सन्मान आपल्या देशाच्या विशेष वाढलेला आहे. सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की ज्यावेळेस पुलवामाचा हल्ला आपल्या देशावर झाला आणि आपले 40 जवान त्या ठिकाणी शहीद झाले त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या एनडीए सरकारने सरपंच कारण मी अनेकदा भाऊंना म्हणतो की इतकी कामं करून ठेवली की प्रत्येक गावामध्ये आपण रोज एक जरी उद्घाटन ठेवले तरी आपण आपल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आपण ते उद्घाटन करू शकणार नाही. एवढी विकासाची कामं करून ठेवलेली आणि मला वाटतं सुरेश भाऊ बोलण्यापेक्षा लोकांना ती कामं जाणवली पाहिजे. आज किती या गावाचं मागच्या 15-20 वर्षाच्या विकासाचं मूल्यमापन करा आणि आताच्या 4.5-5 वर्षातलं मूल्यमापन करा. मी फक्त विरोधक म्हणून किंवा आपण राजकीय भाषण मी करत नाही. आपण एक कुणीही आपल्या अंतःकरणाला विचारा की या गावामध्ये काय काय बदल झालेला आहे. आपला नाशिक कारखान्याकडे जाणारा रस्ता अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची. अजूनही मी 100% तो झालेला नाही मी म्हणणार नाही, परंतु आदरणीय आमदारांनी भाऊंनी पुढाकार घेतला, त्या रस्त्याला सुरुवात झालेली आणि मला आता आप्पांनी त्याच्यासाठी निधी दिला. जनरली सगळे खासदारांचं लक्ष हे सभा मंडपाला आपलं नाव लागावं याच्यासाठी असतं, परंतु मी अनेक कामं पाहिले. आप्पांनी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणापासून गटारींपासून डांबरी. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.